नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की आजकाल डिजिटली खूप फ्रॉडगिरी चालू आहे. म्हणजे इतके फ्रॉड करत आहेत की लोकांना फक्त फ्रॉड करून लुटायचं काम चालू आहे. आणि यामध्ये एक नवीन कन्सेप्ट आला आहे, तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. आता हा डिजिटल अरेस्ट काय आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येतो आहे. आणि तुम्हाला एक आनंदाची बातमीसुद्धा देतो की यानंतर माझे मराठी अभिमानावरती पुन्हा एकदा व्हिडिओज यायला सुरुवात होतील, कारण खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकत नव्हतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की डिजिटल अरेस्ट म्हणजे काय आणि यामध्ये कोणी फसू नये म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. आता डिजिटल अरेस्ट म्हणजे की एखादा तुम्हाला एक फ्रॉडगिरी केली जाते, म्हणजे एक लुटण्याचाच प्रकार आहे. तर तो लुटतो कसं माणूस, की एखादा फोन केला, कोणी तुम्हाला फोन केलं तर तुम्हाला सांगणार की तुमच्या अकाउंट्स हॅक झालेलं आहे किंवा तुमचं अकाउंट्समधून तुमचं अकाउंट वापरून कोणीतरी त्याचा मिसयूज केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही ड्रग्स याच्यामध्ये सापडलेला आहात किंवा तुम्ही कोणत्या तरी एखाद्या वेगळ्या गोष्टीमध्ये सापडलेला आहात असं काहीतरी सांगण्यात येतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही लाईव्ह फोन करू आणि लाईव्ह फोन करून तुम्हाला तुमचा अगोदर सगळं डेटा वगैरे घेऊन तुम्हाला आम्ही डिजिटली अरेस्ट करू असं सांगितलं जातं. आता ह्याच्यामध्ये अनेक सुशिक्षित लोकंसुद्धा फसलेले आहेत. तर कसं की समोरून एक व्हिडिओ कॉल येतो आणि व्हिडिओ कॉल आल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड वगैरे तुमचा व्हेरीफाय केला जातो आणि त्याच्यानंतर तुमचा जो व्यक्ती व्हिडिओ कॉलमध्ये बोलत असतो तो असतो पोलीस आणि तो पोलीसचे ड्रेस घातलेला असतो असं भासवतो. पण कारण पोलिसाचा ड्रेस तो घालून बोलत असतो आणि तो बोलतो की तुम्ही आता डिजिटली अरेस्ट करणार आहे आम्ही तुम्हाला, कारण तुमचं हे सगळं तुम्हाला तर तोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, तर तुम्ही घरातच राहू शकता, तुम्हाला डिजिटल अरेस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं आधार कार्ड वगैरे द्यायचं आहे, तुमचे डिटेल्स तो घेणार आणि तुमचं डिटेल्स घेतल्यानंतर तो सर्व डिटेल्स त्याच्याकडे जेव्हा आले त्यावेळेस तो हळूहळू तुमची सर्व माहिती करून गोळा करून तो तुम्हाला पूर्णपणे इमोशनली ब्लॅकमेल करून तुम्हाला त्यातून तुमच्याकडून जितके पैसे उकळता येतील तितके पैसे तो उकळतो. तर हा डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटली तो घरीच बसून असे पैसे काढणार, तो सगळ्या डिजिटली गोष्टी, आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यामध्ये फसलेच जाणार. कारण कसं आहे की हा एक असा ट्रॅप आहे, इतका डिमांडेबल, इतका डेंजर ट्रॅप आहे की याच्यामध्ये अनेक लोक फसत आहेत आणि सुशिक्षित लोकंसुद्धा ह्याच्यामध्ये फसत आहेत. तर मला सांगण्याचा एकच उद्देश आहे की डिजिटल अरेस्ट यामध्ये तुम्ही फसू नका. प्रत्येक गोष्ट तुम्ही कधीही लक्षात ठेवा, जर तुम्ही कुठली चूक केलेला नसाल तर सरळ पोलीस स्टेशनला फिजिकली जाऊन तुम्ही सांगा की मी असं काही केलं नाही आहे, तर मला असं कॉल आला, हे आला वगैरे. आणि घाबरायची गरज नाही आहे. जर तुम्ही कुठली चूक केलेल्या असाल चूक तरी पण तुम्ही एक व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही फिजिकली जाऊन पोलीस स्टेशन्सला करू शकता. पण कुठल्याही फ्रॉड कॉल्स उचलणं किंवा कुठल्या व्हिडिओ कॉल्सवरती, आणि कुठल्याही व्हिडिओ कॉलवरती कुठले पोलीस वगैरे बोलत नसतात आपलं इन्फॉर्म वगैरे घालून. तर हे सगळं फ्रॉडगिरी आहे. तर त्या फ्रॉडगिरीसाठी वाचा, इतकंच मी तुम्हाला सांगतो. येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंगच्या विषयी संपूर्ण माहिती देणार आहे. ब्लॉगिंग म्हणजे काय, ब्लॉगिंगचा एक विषय निवडून आपण एक स्वतःचं ब्लॉग कसं सुरुवात करायचं, ह्या सर्व माहिती मी तुम्हाला आता येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देत राहील. तोपर्यंत सावधानी आपल्यामध्ये ठेवा. स्वतःहून कुणाला आपले डिजिटली कुठल्याही गोष्टी, जसे OTP असेल, जसं काही मोबाईल नंबर असेल किंवा कुठलाही ईमेल ID असेल, कुठलं स्वतःहून कुणाला काही सांगू नका. ज्या वेळेस आपला एक ट्रस्ट बनतो कुठल्या व्यक्तीवर, त्या व्यक्तीवरती तुम्ही त्यांना सांगू शकता. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.